So in communication skill, this is the last topic for Become Part 2 Semester 4 class from compulsory English. Non-verbal communication. Non-verbal communication. Understand the title, non-verbal. Verbal means with words. जे काही आपण बोलतो दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन. कारण शब्द वापरतो, बोलतो, उच्चार करतो, तुम्हाला ऐकू येतं. बोलणारा असतो, ऐकणारा असतो. याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. याच्याशिवाय सुद्धा कम्युनिकेशन चालतं. याच्याशिवाय सुद्धा संभाषण चालतं. कम्युनिकेशन म्हणजे संभाषण. मी बोलतोय, तुम्ही ऐकता, दॅट इज कम्युनिकेशन. एक पत्र आलं ऑफिसचं, तुम्ही ते वाचता, दॅट इज कम्युनिकेशन. मेल तुम्ही करता, दॅट इज कम्युनिकेशन. सो ऑल दॅट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा थोडंसं विचार करा तुम्ही, कम्युनिकेशनच नसलं असतं जगामध्ये, तर हे जग अस्तित्वात आलं असतं का? नो. विदाऊट कम्युनिकेशन देअर नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. आणि जो चांगला कम्युनिकेट करू शकतो, ज्याची भाषा चांगली आहे, दॅट पर्सन बिकम सक्सेसफुल इन द मॉडर्न वर्ल्ड. या जगामध्ये ज्याचं कम्युनिकेशन पॉवर जास्त चांगला आहे, ज्याची भाषा चांगली आहे, तोच यशस्वी होतो. तर आपण जे बोलतो, त्याशिवाय न बोलता सुद्धा बरंच काही कम्युनिकेट करतो, बरंच काही सांगून जातो आपण. दॅट वी आर गोइंग टू स्टडी. दॅट इज कॉल्ड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इट इज communication is of two types: verbal communication and non-verbal communication. So communication, or the act of conveying our thoughts to others, is not always spoken or written. There is a third kind of communication possible, non-verbal communication, which sometimes works alone and at other times accompanies verbal communication, particularly spoken to support or supplement it. Non-verbal communication is the process of sending messages or expressing emotions or attitudes without using words and sentences. This form of communication consists of our appearance, body language, and how we use our eyes and our voice. It differs sometimes from one culture to another culture, but it is largely universal in nature. There are three main kinds of non-verbal communication that we should give attention to while speaking. आता हे लक्षात घ्या की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं कन्वे करतो आपण? विथ अवर आईज. बऱ्याच वेळी आपण जे काही आपले डोळ्यांची हालचाल वगैरे असते, त्याद्वारे सुद्धा बरंच काही कम्युनिकेट करू शकतो. वी कॅन कम्युनिकेट अ लॉट. आणि लँग्वेज ऑफ आईज, वी शुड बी एबल टू अंडरस्टँड लँग्वेज ऑफ आईज. भाषांची, डोळ्यांची सुद्धा एक भाषा असते असं म्हटलं जातं. आणि शिवाय तुमचं जे अपीअरन्स आहे, युअर अपीअरन्स, कसे दिसता तुम्ही, ड्रेसिंग कशी करता, कसे कपडे घालता, हालचाल कशी करता, हातवारे कसे करता, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे आहेत, याद्वारे सुद्धा वी कॅन कम्युनिकेट अ लॉट. त्यानंतर आपला आवाज, आवर व्हॉइस, दॅट अल्सो कम्युनिकेट्स अ लॉट. बरंच काही आपण आवाजाद्वारे सुद्धा बरंच काही सांगून जातो. सो ऑल दॅट कम्स इन नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन. आता कल्चर वाईज देर इज स्लाइट डिफरन्स. थोडंसं डिफरन्स आहे कल्चर वाईज. इंडियन कल्चर, वेस्टर्न कल्चर, कल्चर ऑफ चायना, कल्चर ऑफ अमेरिका, कल्चर ऑफ आफ्रिकन कंट्रीज, थोडं काही फरक असेल. पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज युनिव्हर्सल इन नेचर. नॉन व्हर्बल जे कम्युनिकेशन आहे ते युनिव्हर्सल आहे. सगळ्या जगामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सारखंच आहे. आणि लँग्वेज वेगवेगळे असू शकतात. सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं ॲक्चुअली कम्युनिकेट करतो आपण विदाउट युजिंग वर्ड्स, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. सो द फर्स्ट थिंग इज बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज हा शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकला असेल. बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मीन्स व्हॉट? बॉडी लँग्वेज कन्सिस्ट ऑफ अवर फेशियल एक्सप्रेशन्स. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ बॉडी लँग्वेज. देन युअर जेस्चर्स. तुम्ही हातवारे वगैरे कसे करता, तुम्ही मुव्हमेंट कशी करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Movements, posture, eye contact. These are the things which are very important in body language. तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव, तुमचे जेस्चर्स, मुवमेंट्स, पोश्चर, बसण्याची कसं बसता, कसं उभं राहता, कसं चालता, that tells a lot. Eye contact. Eye contact is also very important. बरोबर आय कॉन्टॅक्ट तुमचा आहे का? म्हणजे बोलताना बरोबर जो ऐकतोय त्याच्याकडे पाहून तुम्ही बोलता का? खाली पाहता का वर पाहता? किंवा पाहत जरी असले तरी डोळ्यात सुद्धा तुमची जी भावना आहे ती भावना दिसून येतात. कोणत्या भावनेने एखादा व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीकडे पाहत आहे हे सुद्धा दिसतं. आपण पाहतो की काहीतरी आपलं चुकलं असेल तर आपले वडील, आई-वडील
किंवा शिक्षक रागाने जेव्हा पाहतात, त्यास इमिजिएट आपण काहीतरी चुकलं असं समजून स्वतःला सावरतो. दॅट इज लँग्वेज ऑफ आईज. सो लँग्वेज ऑफ आईज इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण जरा कॉशियस असलो पाहिजे थोडंसं किंवा दुसऱ्याकडे पाहताना वगैरे आपल्या डोळ्यामध्ये सगळे जे काही आपले विचार आहेत, ते विचार दिसू नये. या पद्धतीने अतिशय फॉर्मल असं बिहेवियर आपलं असलं पाहिजे. People you are speaking to at an interview, meeting, or presentation will note your facial expressions and from their opinion about you. Look relaxed, calm, and pleasant because this makes most people respond favorably to you and listen to what you are saying. If you are not careful, your facial expressions will show that you are tense, irritated, and bored. थोडंसं तुम्ही केअरफुल असायला पाहिजे, की तुम्ही काय कन्व्हे करतात तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून. त्यावरून जी इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यू घेणारे जे आहेत, ते नोट डाउन करतात तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. तुम्ही टेन्स आहात का? परेशान आहात का? तुम्हाला बोर झालेलं आहे का? हे सगळं काही त्या फेशियल एक्सप्रेशन्सवरून लक्षात येतं. देअरफॉर यू शुड बी व्हेरी केअरफुल. तुम्ही इंटरेस्टेड असले पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा असला पाहिजे. चेहऱ्यावरचे हावभाव व्यवस्थित असले पाहिजे आणि चेहऱ्यावर टेन्स असता कामा नये. थोडंसं हॅपी चेहरा तुमचा असला पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द नेक्स्ट थिंग इज जेस्चर. Gesture is movement of hands, arms, head, etc. that expresses some meaning. For example, nodding the head conveys agreement, shaking it disagreement, struggling or raising your shoulder and then lowering them lack of confidence. In this way, your gesture tell a lot. जसं आपण पाहतो की हातवारे तुमचे बरेच काही सांगून जातात. तुम्ही जे काही डोकं हलवता, येस म्हणता, त्या पद्धतीने काही येस असं असं म्हटलं तर आपण आय एक्सेप्ट इट किंवा असं म्हटलं की आय डोंट एक्सेप्ट इट. असा जो चेहरा आहे, तो हावभाव ते ते सुद्धा फार महत्त्वाचे असतात. किंवा तुमचे असे खांदे तुम्ही जर वर तुमचे शोल्डर्स वर केले, तर त्याचा काही वेगळा अर्थ होतो. बसताना कसं बसायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सो इट इज व्हेरी व्हास्ट स्टडी ॲक्चुअली. बॉडी लँग्वेज ही फार व्हास्ट स्टडी आहे. ते आपण अभ्यासायला पाहिजे. आणि मी तुम्हाला हे टॉपिक बॉडी लँग्वेज किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन समजून सांगतो याचा अर्थ मी फार चांगला कम्युनिकेटर आहे असं नाही किंवा माझी बॉडी लँग्वेज खूप व्यवस्थित आहे असंही नाही. मलाही बरंच काही शिकावं लागेल. तर हा असा टॉपिक आहे, असा एरिया आहे, जिथं आपण शिकतच जातो, कधी संपत नाही. पण आपली पर्सनॅलिटी जर योग्य आपल्याला पाहिजे असेल, तर मात्र आपण याचा अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपलं काय चुकतंय हे आपल्या लक्षात येईल. Moving about too much is also something that disrupts people who are talking to. If you are sitting down, for example, when you are being interviewed or when you are making a very informal laptop presentation before a small group of colleagues you work with closely, do not fidget or make continuous small movement. Pronounce the pronunciation of the word is fidget in your chair, but sit back or lean forward slightly and move only as much as it is needed. तर मात्र हे इथं सांगितलेलं आहे की प्रेझेंटेशन वगैरे देत असताना तुम्ही कसे बसतात यावर सुद्धा लक्ष असतो लोकांचं. तुम्ही बसताना थोडंसं रिलॅक्स असं बसायचं. एकदमच असं समोर येऊन एकदम परेशान होऊन असं, असं जर करत असाल, असं जर मी करत असेल समजा, तर तुम्हाला दिसेल की सर टेन्स आहेत बाबा फार. काहीतरी टेन्शन आलेलं आहे. मी असं रिलॅक्स बसून तुम्हाला जर समजून सांगत असेल, तर तुम्हाला समजेल की व्हेरी रिलॅक्स्ड आहेत सर आणि व्यवस्थित समजून आपल्याला सांगत आहेत. तर यावरून सुद्धा लक्षात येतं आणि कशा पद्धतीने तुम्ही जे खुर्चीत बसल्यानंतर पाय कसे ठेवतात त्यावरून सुद्धा लक्षात येतं, की व्हॉट काइंड ऑफ थिंकिंग, व्हॉट काइंड ऑफ आयडिया, व्हॉट काइंड ऑफ फीलिंग इज देअर इन युअर माइंड. काय डोक्यात सुरू आहे तुमच्या, काय भावना आहेत, काय टेन्स आहात का तुम्ही? किंवा आपण पाहतो, की आपल्याला जेव्हा खूप टेन्शन आलेलं असतं त्यावेळेस आपण पायाचा जो अंगठा असतो, त्या अंगठ्याच्या साहाय्यानं आपण जमीन असं थोडंसं स्क्रॅच करायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा होतो, की यू आर अंडर टेन्शन. तर हे सगळं काही कन्व्हे करतं. यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. किंवा मी जर असं केलं तर इट मीन्स दॅट आय एम अंडर टेन्शन. किंवा मी पुन्हा-पुन्हा घाम पुसत असेल, इट मीन्स दॅट आय एम अंडर टेन्शन. हे सगळं काही बरंच काही सांगून जातं. देअरफॉर वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अँड दॅट दॅट टेल्स यू अ लॉट. That conveys a lot. Work continuously towards developing a good posture or a way in which you usually hold your back, neck, shoulder, or how you stand or sit, because it is very meaningful.
and it is very important in the interview particularly. Always sit straight with head held high and the shoulders held back in line with your ears. However, take care that you hold yourself in a relaxed way so that you should appear comfortable. फार तुम्ही टेन्स आहात हे इझिली लक्षात येतं दुसऱ्यांच्या. म्हणून आपले हावभाव वगैरे जे आहेत ना, ते थोडेसे व्यवस्थित आपण वागलो पाहिजे, बोललं पाहिजे, व्यवस्थित आपण असलो पाहिजे. ही फार डिटेल स्टडी आहे ॲक्चुअली. आपल्याला समजत नाही की आपलं काय चुकतंय. आपल्यालाही समजत नाही आपलं काय चुकतंय. आपल्याला वाटतं की आपण व्यवस्थित चालतो, व्यवस्थित बोलतो. चालताना सुद्धा मूव्हमेंट चालतानाची सुद्धा फार महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांना मी पाहिलेलं आहे की पाय फारच असे पसरून चालतात काही मुलं मी पाहिलेले आहेत आणि वेडेवाकडे असे पाय टाकून चालतात. धिस इज अल्सो क्रिएट्स बॅड इम्प्रेशन. किंवा चालतानाच असं वाटतं की हा फार उद्धट आहे किंवा बोलताना वाटतं की उद्धट व्यक्ती आहे. आपण पाहतो की आता मी बऱ्याच वेळी झेरॉक्स सेंटरवर वगैरे जातो इकडं-तिकडं. त्यावेळेस आपले विद्यार्थी येतात. आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी असतात. कदाचित तुम्ही नसाल, पण विद्यार्थी असतात. अगदी शेजारी येऊन उभे राहतात. शोल्डर टू शोल्डर असं टच करून उभे राहतात. सो धिस इज नॉट फेअर. हे मॅनर्स आपल्याकडे असले पाहिजेत. आपली बॉडी लँग्वेज व्यवस्थित असली पाहिजे आणि जे काही कपडे आपण घालतो ते सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे. प्लीझंट फेस असला पाहिजे. तुम्ही खूप टेन्स आणि चेहऱ्यावर काही पाहतो आपण काही विद्यार्थी असतात, चेहरा फार टेन्स असतं. व्हेरी, व्हेरी टेन्स वी फाइंड ऑन देअर फेसेस. आपल्या चेहऱ्यावर एकदम प्लीझंट असे फीलिंग असली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. हे आणण्यासाठी बरेच काही अजून दुसऱ्या गोष्टी आहेत, जे आपल्याला कराव्या लागतात. आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं भाग आहे. आपल्याला काहीतरी त्रास होत आहे, तर चेहऱ्यावर ते दिसून येतं आणि आरोग्य सांभाळणं फार आवश्यक आहे. मॉर्निंग वॉक घेणे, आपलं डाएट जे बॅलन्स ठेवणे आणि घरातली जी टेन्शन आहे, ते घरातच सोडून येणे, जेव्हा आपण कॉलेजला येतो वगैरे. आता तुम्हाला घरातले काही टेन्शन नसतील तुम्हाला, कारण बरेच लोकं असतात, की घरात काहीतरी झालेलं असतं, काहीतरी गडबड झालेली असते, ते सगळी टेन्शन घेऊन आपण कॉलेजला येतो आणि पिरियडमध्ये बसतो आणि मन काही लागत नाही. किंवा व्यवस्थित न जेवणे, न जेवताच कॉलेजला येणे, मग भूक लागलेली असते, मग क्लासमध्ये मन लागत नाही वगैरे, वगैरे. सगळे आपली सवयी जे सिस्टमॅटाइज आपल्याला करावे लागेल. सिस्टमॅटाइज जर तुम्ही केलं सगळं काही व्यवस्थित, तर युअर बॉडी लँग्वेज इज गुड. तुमचं वजन एकदम कमी असेल तरी दॅट क्रिएट्स बॅड इम्प्रेशन. की वजन खूप जास्त असेल तरी दॅट इज अल्सो अ बॅड इम्प्रेशन. तर वजन सुद्धा बॅलन्स्ड असलं पाहिजे. बॅलन्स डाएट आपण घेतलं पाहिजे. डाएट सुद्धा फार महत्वाचं आहे. हे बॉडी लँग्वेज शिकताना डाएटवर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. देअर आर सो मेनी थिंग्स. आता व्हॉईस, द सेकंड थिंग व्हिच इज व्हेरी इम्पोर्टंट इज युअर व्हॉईस. तुमचा जो आवाज आहे, तो आवाज फार महत्वाचा आहे. Voice is also a non-verbal cue that affects communication. Learn to use your voice well if you want to be a good speaker. Some of these aspects that you must specially take care of when practicing your speaking skill are loudness, clarity, speed, intonation, tone, pitch. These are very important things. हे जे काही मी सांगितलेलं आहे आता तुम्हाला, ते फार महत्त्वाच्या बाबी आहेत. महत्त्वाच्या बाबी आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमचं प्रोनन्सिएशन एकदम क्लिअर पाहिजे. उच्चार एकदम क्लिअर पाहिजे. तुम्ही बोलताना फार पूर्ण वाक्यामध्ये बोललं पाहिजे. एक-एक शब्द बोलत असाल, हा, हूं असं करत असाल, तर दॅट क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. तुम्ही चांगले कम्युनिकेटर असले पाहिजे. म्हणजे इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे असं नाही. मराठी भाषा जरी येत असेल, जी मातृभाषा आहे, ती मातृभाषा वापरून जरी तुम्ही संभाषण करत असाल, संवाद साधत असाल, तर ती भाषा सुद्धा व्यवस्थित पाहिजे, चांगली पाहिजे. गुड लँग्वेज इट शुड बी. तुमची भाषा व्यवस्थित पाहिजे. आवाज व्यवस्थित असला पाहिजे. जिथं हाय टोन जायला पाहिजे तिथं हाय टोन, जिथं लो टोन असला पाहिजे लो टोन आणि जिथं स्ट्रेट बोलायला पाहिजे तिथं स्ट्रेट. अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे. आवाजाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा आवाज असा असतो, की असं वाटायला लागतं की उद्धट आहे. उद्धट बोलतोय असं वाटायला लागतं. मग आपली जी भाषा आहे ती भाषा सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे आणि आवाज तो सुद्धा आपण रेग्युलेट करायला पाहिजे. रेग्युलेट म्हणजे एकाच व्यक्तीशी तुम्ही बोलत असाल, तर तेवढा आवाज जोरात करायची गरज नाही. एका समूहाला, ग्रुपला तुम्ही बोलत आहात, त्यावेळेस मात्र आवाज तुमचा उंच असला पाहिजे, जास्तीचा आवाज असला पाहिजे, वगैरे, वगैरे. हे सर्वसामान्य बाबी आहेत, सगळ्यांच्याच लक्षात येतात. तर तुमच्याही लक्षात यायला पाहिजे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, की मराठी भाषा महाराष्ट्रात बोलली जाते पूर्ण. पण एक स्टँडर्ड मराठी आपण बोलायला पाहिजे. स्टँडर्ड मराठी लँग्वेज ती आपण बोलायला पाहिजे. जसं इंग्लिश तुम्ही बोलता, तर स्टँडर्ड इंग्लिश बोलली पाहिजे. स्टँडर्ड इंग्लिश किंवा स्टँडर्ड मराठीचा अर्थ असा आहे, की अशी भाषा जी
ज्यामध्ये जे काही भागाचा जो इम्प्रेशन आहे, तो इम्प्रेशन असता कामा नये. फॉर एक्झाम्पल आपण बुलढाणा जिल्ह्यात राहतो, तो बुलढाणा जिल्ह्यात येऊन राहिले, जाऊन राहिले किंवा करून राहिले असं आपण बोलतो. पण हे येऊन राहिले, जाऊन राहिले, करून राहिले धिस इज नॉट देअर इन स्टँडर्ड मराठी. स्टँडर्ड मराठीमध्ये अजिबात नाही. असं म्हणतंय, तो तसं म्हणतंय, हा जो टोन आहे, तो टोन सुद्धा स्टँडर्ड मराठी लँग्वेजमध्ये अजिबात नाही. म्हणून जे काही परिसराचा प्रभाव आहे लँग्वेजवर, रिजनल इन्फ्लुअन्स आहे भाषेवर, तो रिजनल इन्फ्लुअन्स असता कामा नये. एक स्टँडर्ड मराठी आपण बोलली पाहिजे किंवा स्टँडर्ड इंग्लिश आपण बोललं पाहिजे. सो दॅट इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. आवाजात क्लॅरिटी आवाजात क्लॅरिटी असली पाहिजे. तुम्ही जर बोलत आहात आणि खरखर तुमचा आवाज करतो, स्वच्छ तुमचे जे उच्चार आहेत ते उच्चार समजत नाही, असा जर तुमचा आवाज असेल, तर मात्र देअर इज प्रॉब्लेम. तर मात्र कम्युनिकेटर तुम्ही चांगले नाहीत असा त्याचा अर्थ अर्थ होतो. काही विद्यार्थी फारच लो बोलतात. असं बोलतात की फारच काहीतरी घडलेलं आहे. असंही चालणार नाही. फार जोरात बोललेलं सुद्धा चालणार नाही. आणि आपण बोलताना "हां, हां, काय म्हटलं? हां?" असं जे करतो ना, दॅट इज व्हेरी बॅड इम्प्रेशन. ते फारच बॅड इम्प्रेशन आहे. तुम्हाला जर ऐकू आलं नसेल, तर तुम्ही स्पष्ट म्हणा, "सर मला ऐकू आलं नाही. प्लीज विल यू रिपीट व्हॉट यू सेड? विल यू रिपीट प्लीज?" असं काही म्हणा किंवा पुन्हा एकदा सांगा सर. मराठीत म्हणा, "पुन्हा एकदा सांगा सर." हां, असं म्हणण्याची सवय मी इकडे पाहिलेली आहे बऱ्याच लोकांना. सो दॅट क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. तर हे सगळे काही बाबी आहेत नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये अँड दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि तुमचा जो टोन आहे ते न्यूट्रल असला पाहिजे, फ्रेंडली टोन असला पाहिजे, फ्रेंडली. आणि तुम्ही डिसएग्री होत असाल, तर व्यवस्थित तुम्ही डिसएग्री होत आहे, तुम्हाला आवडत नाही हे बोललेलं, व्यवस्थित भाषेमध्ये समजून सांगा. आणि एकदमच उद्धट बोलणे किंवा अग्रेसिव्ह नेचर माहिती आहे तुम्हाला, असं वाटतं की हा धावूनच येतोय आपल्या अंगावर, असं बोलणारी सुद्धा व्यक्ती असतात. सो ही लँग्वेज इज व्हेरी इम्पोर्टंट. लँग्वेज मॅटर्स अ लॉट. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही कोणाला. तुम्ही जर आवाज तुमचा लो असेल, टोन असेल, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही घाबरट आहात. पर्टिक्युलरली मुली खूप घाबरतात. घाबरायची अजिबात गरज नाही. कोणाला कशाला घाबरायचं आपण? आपण व्यवस्थित टोनमध्ये बोलायचं. पण ते उद्धट वाटलं नाही पाहिजे. पण एक मी पाहिलेलं आहे आपल्या विद्यार्थ्याकडे सवय आहे, की बोलता-बोलता असा हात वर करतात आणि असं काहीतरी असं असं करून बोलतात असं. असं करून बोलताना सुद्धा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे. तर व्हॉट डज इट मीन? असं म्हणून काय तुम्हाला म्हणजे स्टार्ट टू फाईट म्हणजे आपण तयार आहोत का भांडायला? असं नाही. तर असं सुद्धा करू नये. आणि काही लोकं असं खांदे निष्कारण असे करतात, ते सुद्धा चुकीचं आहे. तर बरेच असे काही गोष्टी आहेत आपल्यामध्ये जर सवय असेल अशी वाईट सवय अशी, तर काही लोकांना नाकात असं पुन्हा करायची सवय असते. सो दॅट इज अल्सो व्हेरी बॅड इम्प्रेशन. दॅट क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. आता तर नाकाला बिलकुल हात लावायचा नाही, डोळे चोळायचे नाहीत. हे पहा COVID-19 प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे हात धुतल्याशिवाय आपण हात पुन्हा धुवायचे आहेत आपल्याला. आणि नाक जर तुमचं खूप खाजत असेल तुम्हाला तर ते थांबवा थोडंसं सहन करा आणि सॅनिटायझर असेल तर ते लावा मग नंतर नाकाला हात लावा. पण अशी जी सवय आहे, ती सवय आपण सोडली पाहिजे. ते सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे. काही लोकांना काही शब्द पुन्हा उच्चारायची सवय असते. एखादा शब्द असतो, त्यांचा आवडीचा असतो तो. तो पुन्हा विचारतात. दॅट अल्सो क्रिएट्स व्हेरी बॅड इम्प्रेशन. आणि त्यानंतर आता शेवटी जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं जे काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा जो एस्पेक्ट आहे, दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. ते आहे तुमचं अपीअरन्स. तुम्ही दिसता कसे? युअर अपीअरन्स दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. तुम्ही दिसता कसे त्यावरूनच लक्षात येतं, की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. तुम्ही अगदी लीन, कशी तरी एकदम सडपातळ, असे हात मरगळलेले असं जर दिसला, तर मात्र तुम्हाला कोणी जॉब देणार नाही, कोणी नोकरी देणार नाही. तुम्ही असे फ्रेश वाटले पाहिजे, एकदम फ्रेश. फ्रेश वाटण्यासाठी तुमचं डाएट व्यवस्थित असलं पाहिजे. तर फ्रेशनेस चेहऱ्यावर दिसतं. मुलींनी ते पर्टिक्युलरली डाएट संबंधी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. कोणता डाएट कधी घ्यायला पाहिजे, काय आपण घेतलं पाहिजे, जेणेकरून फ्रेश आपण असू. आपली प्रकृती नेहमी चांगली राहील. अशा पद्धतीनं आपण डाएट आपलं जे जेवण आहे, ते जेवण तशा पद्धतीचं ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, "सर आम्ही खूप आमच्या आधीच आर्थिक अडचण असते, कुठून डाएट आणावे?" डाएट कुठून चांगलं करावं? डाएट चांगलं असलं पाहिजे याचा अर्थ तुम्ही ₹200 किंवा ₹500 किलोचे सफरचंद नेहमीच खाल्ले पाहिजे असं नाही. किंवा तुम्ही ड्राय फ्रुट्स खाल्लेच पाहिजे नेहमी असं नाही. जे फ्रुट्स अवेलेबल आहेत, जे काही आपण खातो, ते त्याबद्दलची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. तर हे सगळं काही डाएटचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास आपण केला पाहिजे. इट इस व्हेरी इम्पोर्टंट फॉर एव्हरीवन. सगळ्यासाठी फार महत्वाचं आहे. इम्युनिटी पॉवर आता आपण पाहिलेलं आहे, की COVID-19चा प्रॉब्लेम जेव्हा सुरू आहे, आता सुद्धा सुरू आहे, जेव्हा सुरू होता,
त्यावेळेस इम्युनिटी पॉवर, तुमची जी प्रतिकारशक्ती आहे, इम्युनिटी पॉवर आहे, ज्याच्याकडे चांगली आहे, त्याला कोव्हिड झाला तरी बरा झाला लवकर. आणि ज्याची इम्युनिटी पॉवर फार कमकुवत होती, ते मात्र दगावलेले आहेत. तर इम्युनिटी पॉवर केव्हा चांगली डेव्हलप होते? जेव्हा तुमचं डाएट चांगलं असेल, व्यवस्थित असेल, तर इम्युनिटी पॉवर चांगली असते. आणि इम्युनिटी पॉवर बाय नेचर सुद्धा असते. म्हणजे ते जन्मतःच इम्युनिटी पॉवर चांगली असते किंवा इम्युनिटी पॉवर फार कमकुवत असते. पण जे काही आपण करू शकतो ते डाएटद्वारे. डाएटिंग करणे म्हणजे उपाशी राहणे. डाएट व्यवस्थित असलं पाहिजे. उपाशी नेहमी राहणंच डाएटिंग करणे म्हणजे जे खूप खातात, ज्यांचं वजन खूप वाढत आहे, अशा लोकांसाठी डाएटिंग आहे. वजन वाढते म्हणून आपण डाएटिंग करावं असं सुद्धा नाही. असं सुद्धा नाही. हे सुद्धा लक्षात घ्या, की वजन वाढणं म्हणजे फक्त आपण खातोच म्हणून वजन वाढतं नाही. काही दुसरे कारणं असू शकतात. डॉक्टरकडून चेकअप आपण करून घेतलं पाहिजे. हे सगळं व्यवस्थित आपण असलो पाहिजे. तब्येत खराब असेल तर डॉक्टरकडे जायला पाहिजे. निष्काळजीपणा करणे किंवा लक्ष न देणे तब्येतीकडं, धिस इज अल्सो व्हेरी बॅड. तुम्हाला जर एक काही विद्यार्थी असतात त्यांना अ, जेव्हा रक्तदान वगैरे करतात त्यावेळेस नंतर जेव्हा त्यांचं रक्त चेकअप होतं, त्यावेळेस लक्षात येतं, की याला हे झालेलं अमुक, याला थोडंसं तापच आहे, याच्या रक्तामध्ये हेच कमतरता आहे वगैरे, वगैरे असं लक्षात येतं. सो बी केअरफुल अबाउट युअर हेल्थ. तुमच्या हेल्थबद्दल खूप काळजी तुम्ही घ्या आणि ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्या आणि डाएट व्यवस्थित ठेवा. ओके. दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. आणि जेवण व्यवस्थित असलं पाहिजे. बारीक-सारीक काही गोष्टी असतात जसं गूळ. गुळाचं खूप महत्त्व आहे. जसं शेंगदाणे त्याचं खूप महत्त्व आहे. पण ते केव्हा खायचं, केव्हा काय त्याचं महत्त्व काय, हे सुद्धा अ, आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचं भाजलेले अ, हरभरे ते सुद्धा दॅट इस व्हेरी इम्पोर्टंट. सो हे हे डाएटचा अभ्यास जेव्हा माझा होईल, त्यावेळेला मी तुम्हाला वेगळ्या लेक्चरमध्ये सांगेन, की डाएट कसं असलं पाहिजे. तर तुमचा चेहरा अगदी फ्रेश, प्रफुल्लित असला पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. दॅट टेल्स अ लॉट. बरंच काही सांगून जातं. आणि त्यानंतर तुमची स्टाईल ऑफ ड्रेसिंग. कशा पद्धतीचे ड्रेसिंग तुम्ही करता. आता कॉलेजमध्ये युनिफॉर्म असतं, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण युनिफॉर्म जेव्हा नसतं, आता युनिफॉर्म तर कंपल्सरी नाही कॉलेजमध्ये आपल्या सध्या. तर त्यावेळेस वेगवेगळे कपडे जसे कशा पद्धतीचे कपडे तुम्ही घालता, त्यावरून सुद्धा तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व तुमचं व्यक्तिमत्व समजून घेतात लोक. द वे यू ड्रेस. आणि त्यानंतर सोबर ड्रेस आपण घातला पाहिजे, व्यवस्थित आपण ड्रेस घातला पाहिजे. खूप भडक कलरचे कपडे घातले नाही पाहिजे. हे सगळं काही प्रोफेशनल टच आपल्या पर्सनॅलिटीला असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुमची हेअर स्टाईल मॅटर्स अ लॉट. तुम्ही म्हणतात, "सर तुमचे आता हेअर्स नाहीत, तुमचे गेलेले आहेत आणि तुम्ही हेअर स्टाईल्सबद्दल आम्हाला काय सांगता?" पण हेअर स्टाईल इज व्हेरी इम्पोर्टंट. तुम्ही कशा पद्धतीने आपले जे काही केस आहेत, ते केसांची जी ठेवण आहे, ती कशी असते, कसं ठेवता वगैरे, वगैरे. मुलींनी पर्टिक्युलर काळजी घेतली पाहिजे. मुलांनी निष्कारण केस वाढवू नये आणि व्यवस्थित अशी कटिंग करावी. जे वेगवेगळे फॅशन्स येतात, त्या फॅशनच्या मागे धावू नये. एक जंटलमॅन तुम्ही वाटले पाहिजे. जंटलमॅन फार आवश्यक आहे. जंटलमॅनली आणि व्यवस्थित आपले केस असले पाहिजेत. काहीतरी वेगळी फॅशन निघते, एखाद्या चित्रपटामध्ये फॅशन पाहतो आपण आणि त्याप्रमाणे त्याची कटिंग करून येतो. धिस इज व्हेरी बॅड. व्हेरी, व्हेरी बॅड. तर असं आणि शेव्ह तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्याकडे मी पाहिलेलं आहे सध्या, की वय अगदीच कमी आणि खूप मोठी दाढी. सो धिस इज नॉट प्रोफेशनल. हे प्रोफेशनल नाही. हे काहीतरी वेगळंच सांगतं. हातात कडा घालणे, हे काहीतरी वेगळंच इंडिकेट करतं, की तुम्ही गुंड प्रवृत्तीचे आहात असं ते इंडिकेट करतं. सो देअरफॉर बी केअरफुल अबाउट युअर अपीअरन्स. अपीअरन्सबद्दल खूप तुम्ही काळजी घ्या. इथं काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ड्रेस इन क्लीन, आयरन क्लोथ्स दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. प्रेस केलेले व्यवस्थित असे कपडे असले पाहिजे. महागडे कपडे असले पाहिजे असं मी म्हणत नाहीये, हे लक्षात घ्या. पण जे आहेत ते व्यवस्थित क्लीन असले पाहिजे, व्यवस्थित असले पाहिजे. क्लीन, नीटनेटके असले पाहिजे. कॅम्पसमध्ये पाहतो विद्यार्थी चांगले कपडे घालून येतात आणि धावतात जोरजोरात आणि काय तुम्ही वागता, कसे वागता, तर हे काही बिलकुल अजिबात मला आवडत नाही हे दिसते. पण सगळ्यांना मी काही सांगू शकत नाही. सगळ्यांना काही बोलू शकत नाही. जाऊ दे आपल्याला काय करायचं अशी एक भूमिका आजकाल आता शिक्षकांची झालेली आहे. कारण विद्यार्थी ऐकतच नाही. उद्धटपणाने वागतात, उद्धटपणाने बोलतात. गुंड प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. हे सगळे काही समस्या आहेत. तर याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही या विद्यार्थ्यामध्ये येऊ नये याची काळजी घ्या. आणि कुठं काही चुकत असेल तुमचं, तर ताबडतोब दुरुस्त करून घ्या. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि तुमची हेअर स्टाईल व्यवस्थित असली पाहिजे. तुमचा जे मेकअप आहे, परफ्यूम, परफ्यूम इतका खूप स्ट्राँग वापरू नये. काही विद्यार्थी खूप स्ट्राँग परफ्यूम वापरतात. ते स्ट्राँग परफ्यूम क्रिएट्स प्रॉब्लेम. आणि काही विद्यार्थी असा परफ्यूम वापरतच नाहीत. असे विद्यार्थी आहेत. परफ्यूम तुम्ही वापरलंच पाहिजे असं नाही, पण स्वच्छ असलं पाहिजे. स्वच्छ. अंघोळ करताना स्वच्छ अंघोळ करा, व्यवस्थित अंघोळ करा आणि कपडे व्यवस्थित घाला आणि
सगळं काही व्यवस्थित असलं पाहिजे, आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे. क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही नीट अँड क्लीन, अगदी स्वच्छ असली पाहिजे. नीट अँड क्लीन याच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे. दात स्वच्छ घासत नाहीत विद्यार्थी. काही विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे मी. दात स्वच्छ नाही घासत. किती बॅड इम्प्रेशन आहे हे. सो इट इज व्हेरी बॅड इम्प्रेशन अट ऑल. मला फार वाईट वाटतं असं विद्यार्थ्यांना पाहून. तर आणि जे शर्टचे बटन बरोबर लावलेले नसतात. हाताचे जे बाह्य आहेत, ते बाह्यचे बटन बरोबर लावलेले नसतात. शूज व्यवस्थित धुतलेले नसतात, व्यवस्थित नसतात आणि काहीतरी कसं तरी असलं आपलं जगायचं असं नाही. व्यवस्थितपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. व्यवस्थितपणा आपल्याला डेव्हलप करता येतो. वी कॅन डेव्हलप इट. सो ऑल दॅट कम्स अंडर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हे सगळं काही नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग आहे. हे लक्षात ठेवा. सो these are certain things which I want to convey you. आणि हे सगळं काही या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये सिनर्जी नावाच्या पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे. रीड रीड द बुक. ते पुस्तक वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. आज इथं आपला सिलेबस संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि परीक्षेची व्यवस्थित तयारी करा. अडचण असेल तर फोन करा. ओके. सो आय स्टॉप हिअर.